नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये सध्या जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या यांच्यामध्ये जवळीक वाढतेय. पण त्याचबरोबर काव्याचं सत्य समोर आणण्यासाठी वसू आणि रम्या पराकोटीचे प्रयत्न करत आहेत. आजीचा हार विकल्यामुळे जीवाला विक्रम यांनी शिक्षा म्हणून ऑफिसमध्ये काम करायला बोलवलंय. इच्छा नसताना आणि स्वतःची स्वप्न वेगळी असताना जीवा केवळ नंदिनीसाठी ऑफिसला जातोय. जीवा ऑफिसमध्ये झोकून काम करतोय, तर दुसरीकडे नंदिनी आजीचा हार परत मिळवण्यासाठी आणि जीवाच्या चेहऱ्यावर आनंद परत आणण्याचा प्रयत्न करतोय. तसंच काव्याची परीक्षा सुरू असल्यामुळे पार्थ तिला मदत करतोय, त्यामुळे त्यांची मैत्री अधिक घट्ट होते. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये प्रेमाचे 7 रंग दाखवण्यात येत आहेत. अशातच आता स्टार प्रवाहने या मालिकेचा नवा प्रोमो शेअर केला असून या प्रोमोवर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. लग्नानंतर होईल प्रेम मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळते, मात्र आता काही दिवसांच्या एपिसोडमुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. स्टार प्रवाहने शेअर केलेल्या लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या प्रोमोमध्ये जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या यांच्यामध्ये पाणीपुरी खायची शर्यत लागलेली असते. नंदिनीला फोन येतो, तर ती फोनवर बोलायला जाते. तेवढ्यात काव्याला ठसका लागतो. पार्थचा जीव कासावीस होतो. पार्थ काव्याला वर बघायला सांगतो. जीवा काव्याच्या टाळूवर पाणी शिंपडून थोपटतो. लगेच नंदिनी येते आणि जीवाला विचारते, काव्याला असं केल्याने बरं वाटतंय हे आमच्या घरच्यांना माहिती होतं, तुम्हाला कसं कळलं? नंदिनीचा प्रश्न ऐकून काव्या आणि जीवा एकमेकाकडे बघतात. त्यामुळे आता काव्या आणि जीवाच्या भूतकाळाबद्दल नंदिनीला शंका येईल का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या या प्रोमोवर नेटकऱ्यांनी लिहिले, लेखक बदला, शक्य असेल तर काहीही कळणार नाही कोणाला. 1 वर्ष होत आलं तरी यांच्या भूतकाळाचं सत्य कोणालाच समजत नाही. जुन्या प्रेमाचं तुणतुणं, कुणाच्या प्रेमाचे रंग दाखवतायत हे आधी ठरवा, अशा कमेंट्स करत प्रेक्षकांनी मालिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.